गावाला बघा पेट्रोलसाठी बाईकवाल्यांच्या रांगा घेतात, पाठीमागे पण आहे पेट्रोलसाठी. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. मी कोकणी रणजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. म्हणजे गावी निघालो मित्रांनो, रात्रीचा प्रवास होणार आहे आणि या प्रवासामध्ये तुम्हाला अपडेट देणार आहे मी. प्रवासामध्ये ट्रॅफिक किती आहे, कारण आता चाकरमानी, प्रत्येक चाकरमानी आपल्या कोकणाच्या दिशेने निघालेत. काही पर्सनल प्रायव्हेट गाड्या, आपल्या बसेस वगैरे, ज्या प्रकारे ज्याला जाता येईल त्या प्रकारे प्रत्येकजण प्रवास करणार आहेत गावच्याकडे. तर आम्ही चाललो आहे आमच्या गाडीने आणि काय अपडेट मिळेल रस्त्यामध्ये CNG बद्दल, रस्त्याबद्दल आणि किती वेळात आम्ही आमच्या गावी पोहोचणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आत्ता मी घरातून निघालो 11:30 वाजता, निघणार होतो 12 नंतर, पण बोललो आपल्या CNGच्या लाईनीमध्ये उशीर होणार आहे. तर मी मालाडवरून निघालो होतो, पण तिथे पण CNG बंद आहे. नंतर गोरेगाव ईस्टला आलो आहे हायवेला. तर आता इथे CNGच्या लाईनीमध्ये तुम्हाला CNGची लाईन दाखवतो. ही बघू शकता CNGची लाईन. आणि मी गोरेगाव नेस्कोच्या समोर आहे. हे समोर नेस्को आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि सकाळी किती वाजता पोहोचणार आहे ते सुद्धा अपडेट मिळेलच या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि कुठे कुठे CNG पंप आम्हाला भेटणार आहे ना, तर त्याचासुद्धा मला अपडेट देणार आहे. काही व्हिडिओज येत होते की CNG नाही आहे, तर मी आज बघणार आहे कुठे कुठे CNG नाही भेटत आहे आणि कुठे भेटणार आहे. तर चला CNG पंपची लाईन दाखवतो मित्रांनो. CNG भेटतो, पण काही लोक अफवा बोलतात की CNG मिळत नाही. पण काही ठिकाणी, मुंबई ठिकाणी आत्ता CNG नव्हता. गोरेगावला आल्यानंतर CNG मिळत. लाईन भरपूर आहे, दाखवतो. बघू शकता लाईन तुम्ही कुठपर्यंत आहे. आमची गाडी इथे उभी आहे. माझ्या पाठीमागे पण लाईन लागले होते. 4-5 गाड्या आल्या पाठीमागे. आम्हाला 10-15 मिनटं जातील या लाईनीमध्ये CNGच्या. मी तिघं निघालो मित्रांनो गावच्या प्रवासाला. CNG भरली आणि CNG भरून निघालो. आता बघूया, आता गॅस आहे तोपर्यंत चालवायचा. पुढे कुठे मिळालं ना तर आम्ही गॅस भरतच जाणार आहोत. आता पोहोचलो आम्ही अंधेरी एअरपोर्टला. तर मित्रांनो पनवेल क्रॉस केला. पनवेल क्रॉस केल्यानंतर हॉटेल मिलन पॅलेस, इथे सगळ्या एसट्या वगैरे थांबतात. ते पाठीमागे बघा आयुष्य आहे. आम्ही थांबलो आता चहा प्यायला. तर चहा पिऊन झालं, स्वप्न पाठीमागे आहे. तुम्हाला दाखवतो लोकेशन. हे बघा इथे बसेस थांबतात, गावी जाणाऱ्या सगळ्या एसट्या वगैरे इथेच थांबतात. तर आम्ही पण थांबलो आहे. चहा पिऊन मग आम्ही पुढचा प्रवास चालू करतो. की खरोखर आम्ही पनवेल क्रॉस केल्यानंतर ना 3 CNG पंप भेटले. भरपूर लाईन आहे CNGसाठी. आणि कसं ऑलरेडी आम्ही भरली होती CNG गोरेगावला, तर आमच्याकडे CNG भरपूर आहे. तर आम्ही आता इंदापूरला किंवा पेनला बघणार, कारण आमच्याकडे CNG फुल आहे. तर आम्ही पुढे थांबणार होतो CNG पंपसाठी. CNGसाठी 3 पंप बघितले, भरपूर लाईन आहे. आणि CNGची रिक्वायरमेंट खरोखर आहे. CNG गाड्या एवढ्या झाल्यात ना गावी जाणाऱ्या, त्यामुळे CNG शॉर्टेज आहे. तर लकीला आम्हाला CNG भेटला. आता आम्ही पुढे इंदापूरला बघणार आहोत. इंदापूरला पुन्हा एकदा टॉपअप करणार आहोत, कारण इंदापूरला जाय पण आमचं काही CNG संपत नाही. पुन्हा एकदा टॉपअप करून मग पुढे आम्ही खेड किंवा चिपळूणला भरणार आहोत. तर चला. इंदापूरच्या अगोदर आम्हाला CNG पंप भेटला एक RV CNG पंप. आणि इथे खूप लाईन कमी आहे. बोललो भरून घ्यावा, अर्धी टाकी पण नाही झाली अजून. तर CNG भरून घेतो, म्हणजे पुढे भेटला तर खेडला भरून घेणारच. तर तुम्हाला CNG लाईन दाखवतो. एक 4था नंबर आहे माझा CNGचा.
समोरच्या अगोदरच आहे मित्रांनो सी एन जी पंप, लेफ्ट साईडलाच आहे, जास्त लाईन नाही आहे म्हणून बोला भरून घेऊया. पनवेल क्रॉस केल्यानंतर मध्ये भरपूर लाईन भेटल्या सी एन जी पंपला, पण मी ते नाही भरला आणि मी बोललो पुढे बघूया, अर्धी टाकी आहे आपल्या सी एन जीची आणि अर्धी टाकी पण अजून खाल्ली झाली, पण भरून घेतो, भरोसा नाही आहे सी एन जीचा. बघा पूर्ण लाईन खाली आहे, आम्हाला खाली भेटला सी एन जी पंप म्हणून गॅस भरून घेतला. 4च गाड्या आहेत माझ्या. मी मालाड ते इंदापूरपर्यंत गाडी चालवली, आता स्वप्ने चालवणार आहे. म्हणजे 2 ड्रायव्हर असलेला तर गाडी चालवायला मजा येते. आता मी थोडा वेळ आराम करणार, झोप लागणार नाही पण थोडा वेळ आराम करणार आहे मी. झोप आली तर झोपेनसुद्धा. मालाडवरून निघालो होतो आणि बऱ्यापैकी म्हणजे खूप रस्ते चांगले आहेत इंदापूरपर्यंत तरी. आता पुढे काय परिस्थिती माहीत नाही, पण पुढचा पण तुम्हाला अपडेट देतो मी. इंदापूरमध्ये चांगले रस्ते आहेत. राजनगरला होता तो पण बंद होता. दोन ते 3 ठिकाणी आम्ही सी एन जी पंप बघितले. खेडला पण नाही भेटला, नंतर पुढे लोट्याला पण नाही आहे. आता बघतो चिपळूणला सी एन जी पंप भेटला तर चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. आता इथे मध्ये थांबलो होतो, तिथे वेळ लागणार आहे गाडी यायला. आता चिपळूणला बघतो. चला आता वाजले 5:30, 5:45 झाले. चिपळूणला गॅस वेळात आहे आम्हाला. आलो आहे मी 6 वाजले. बहादूरशेख नका क्रॉस केला ना की तिथे एक सी एन जी पण भेटला आहे, पण आम्हाला भले अर्धा तास 1 तास जरी लागला ना, भले अर्धा तास 1 तास जरी लागला तर इथं सी एन जी भरूनच जाणार आहे. कारण पुढे कामत्यामध्ये पण आहे, पण तो माहीत नाही चालू आहे की नाही. आणि तुम्हालाही बहादूरशेख नका क्रॉस झाल्यानंतर ना हे सी एन जी पंपची लाईन दाखवतो बघा. हा सी एन जी पंप आहे आणि लाईन कुठून गेले बघा, दाखवतो मला. असे फिरून गेले, फिरून आले पूर्ण. हे लाईन फिरून आले आणि अशी जाणार आतमध्ये सी एन जी भरायला. हे बघा तर गावाला गाड्या घेऊन येताना सी एन जी गाड्या आणताय, पण सी एन जीचा खूप तुटवडा आहे गावाला. बघू शकता तुम्ही सी एन जीच्या गाड्या इथं आमची उभी आहे समोर. हा बघा मित्रांनो, लाईन बघा कुठे गेले, दाखवतो बघा तुम्हाला झूम करून. इच्छा खालून युटर्न घेऊन. आणि हा सी एन जी पंप आहे ना 24 तास चालू असतो बहादूरशेख नका क्रॉस केल्यानंतर. आम्ही 6 वाजता आलो होतो मित्रांनो इथे लाईनीमध्ये. आता आम्हाला नाही मिळतं ते 20-25 मिनटं झाली लाईनीमध्ये. आणि एक मला वाटतं अजून अर्धा तास किंवा 15-20 मिनटं जाऊ शकता इथे. दाखवतो आता मी. लाईन आमची जवळपास आलीच आहे. हे बघा समोर ही लाईन अशी तिकडून फिरून ब्रिजच्या खालून फिरून मग अशी येते लाईन. आता समोर आमचा नंबर येईलच. आता बघा किती गाड्या आहेत, एक 8-10 गाड्या असतील, नंतर आमचा नंबर येईल.
तर मे महिन्यामध्ये हा फक्त CNGचा तुटवता होतो. बाकी टायमाला तुम्हाला CNG भेटते इथे. आणि आज शनिवार रविवार असेल तर जास्त गर्दी असते. आणि मधला बार असल्याकारणाने आम्हाला काय लाईन तरी पण कधी पण या तुम्हाला लाईनमध्ये जाऊन CNG भरावं लागणार आहे. तर आम्ही बोललो भरून घ्या, आमची अर्धी टाकी आहे अजून, फुल करून टाकूया. आता गाड्या एवढ्या मुंबईवरनं गावच्या ठिकाणी आल्यात ना, परत CNG भरायला मिळेल नाही वेळ सांगू शकत नाही. तर तो वेळ आमचा वाचवण्याकरता आता ही लाईन, ह्या लाईनीमध्ये राहून गॅस भरून घेतोय. चला, गाड्या सरकत आहेत पुढे. आमच्या गाडीनंतर ना 3च गाड्या घेतल्यात आणि नशीब आम्हाला गॅस भेटला. 1 तास झाला. 6 वाजता आलो होतो, 7 वाजले इथे आणि आम्हाला गॅस मिळाला फायनली 1 तासानंतर. आमच्या गाडीनंतर 2 गाड्या घेतल्या. बघा दाखवतो तुम्हाला. बघा आमची गाडी लागल्यानंतर 2च गाड्या घेणार आहे. तो CNG संपला आहे. CNG भेटला पण अर्धाच भेटला आहे 1 तास थांबून. पण कारण काय आहे ना, कंप्रेसर बंद झाला, म्हणजे त्यांचा CNG संपला होता आणि आम्हाला पाहिजे तेवढा गॅस मिळाला नाही, थोडाच मिळाला. तर बघूया ऑन द वे चिपळूण क्रॉस केल्यानंतर कामत्यामध्ये आहे का बघूया. चला, मी ज्या CNG पंपावरती लाईन लावली होती ना, तर तिथे आम्हाला पूर्ण CNG तर भेटला नाही, अर्धाच भेटला. आणि पुन्हा आम्ही आता दुसरं जस्ट पुढे एक अजून एक राईट साईडला CNG पंप आहे आणि आता पुन्हा दुसऱ्या लाईनमध्ये आलो आहे आणि ती लाईन दाखवतो तुम्हाला कुठपर्यंत आहे ती. पेट्रोल CNG पंपावरती आलो होतो मी. लाईन लावून ऑलरेडी लोक उभे आहेत, पण CNGची गाडी आलेली नाही आहे. लाईन लावले फक्त. मी तर काय एवढा वेळ थांबणार नाही, मी निघतोय पुढे. बघूया, जर चिपळूणला मिळाला तर मिळाला गॅस, मी पुढे जातो आता. लाईन लावून पण फायदा नाही झाला, इथे पण CNG नाही आहे. गाडी येईल कधी ते पण माहीत नाही त्यांना, गाडी किती वाजता येईल की नाही ती. आणि लाईन लावले मी, पण मी निघतो आता पुढे. मित्रांनो, आता मी आलो आहे कामठ्यामध्ये आणि कामठ्यामध्ये सुद्धा गाडी आलेली नाही आहे. आणि तुम्हाला CNGची लाईन दाखवतो आणि पेट्रोलसाठी पण लाईन आहे. नवीन CNG पंप झाला आहे कामठ्यामध्ये आणि पेट्रोलसाठी पण लाईन आहे आणि CNGसाठी पण. CNG संपलेला आहे. काही लोक पेट्रोलसाठी लाईन लावून उभे आहेत. कारण कोकणामध्ये आल्यानंतर पेट्रोलची पण मगजमारी चालू आहे. पेट्रोल मिळत नाही आहे लोकांना 1-2 दिवस आणि पेट्रोलची लाईन आहे. आणि ह्या पेट्रोल पंपामध्ये CNG पण भेटतो आणि पेट्रोलसुद्धा. पेट्रोल तर आता चालू आहे, पण CNGला वेळ लागणार, गाडी आलेली नाही आहे. लोक लाईनीमध्ये आहेत बघा. बघा वातावरण सकाळचं. आता वाजले सकाळी 7:30 आणि आम्ही पोचणार होतो 5:30ला घरी. आमचा 1.5 तास गेला या CNGच्या चक्करमध्ये. ही लाईन बघा, गाडी आली नाही पण CNGच्या लाईनीसाठी उभे सगळे. बघा CNG गरजेचं आहे पेट्रोलपेक्षा. जी गाडी लाईनीमध्ये होता बोललो भरूनच जागा. मित्रांनो, इथे सुद्धा मी लाईनीमध्ये उभं राहिलो होतो 1 तास, पाऊण तास झाला इथे. पण इथे ॲक्च्युली रात्री 11 वाजल्यापासून गाडी CNGची ब्रेकडाऊन झाली पुढे, त्याच्यामुळे रात्रीपासून इथे गाडी आली नाही. लाईनीमध्ये होते CNGसाठी, पण किती वेळ लागला माहीत नाही. आता मी पेट्रोल भरणार आहे आणि कुठेच इथे चिपळूणमध्ये पेट्रोल मिळत नाही, पण ह्याच पेट्रोल पंपवरती मिळत आहे कामत्याच्या. थोडं पेट्रोल टाकूया आपण, नंतर मग CNGसाठी 1-2 दिवसांनी पुन्हा इथे येऊन CNG भरणार आहे मी. तर पेट्रोल तर भरून घेऊया. पेट्रोलची लाईन वेगळी आहे. 4था नंबर आहे माझा. पेट्रोलसाठी लाईन वाढली बघा. गावाला बघा पेट्रोलसाठी बाईकवाल्यांच्या रांगा घेतात, पाठीमागे पण आहे पेट्रोलसाठी. CNG नाही भेटला पण पेट्रोल भेटलं. आणि चिपळूणला सगळीकडेच पेट्रोलची मारामारी आहे. 4 पेट्रोल पंप, 4ही पेट्रोल पंपवरती पेट्रोल येत नाही आहे. पण हा एका पेट्रोल पंपवरती आम्हाला पेट्रोल मिळालं. ऑलरेडी मुंबईला मी पेट्रोल टाकलं होतं, पण तरी पण एक सेफ्टीसाठी अजून थोडं ॲड केलं मी, कारण CNG नाही मिळत आहे. CNGची रात्री गाडी 11 वाजता ब्रेकडाऊन झाली, त्यामुळे इकडे CNG भेटत नाही. बघूया 2-3 दिवसांनी एकदा राऊंड मारेल CNGसाठी.
सावर्डा आलो सावर्डाला मित्रांनो. फायनली पोचलो मी माझ्या गावी. मी 5:30-6 वाजता पोचणार होतो, पण CNG मुळे 2-2.5 तास माझे वाया गेलेत. पण ठीक आहे, आलो घरी सुखरूप पोचलोय. जाऊ दे. जयंतीचे बॅनर लागलेले आहेत. आपण पण लावू नंतर, गाडी सामान खाली झाली. तर मित्रांनो 8:30 वाजता पोचलो घरी मी. ॲक्च्युली 6 वाजता पोचणार होतो. 2-2.5 तास माझे CNGच्या लाईनमध्येच गेले. कारण खरोखर मी व्हिडिओवर बघितले होते, कोकणामध्ये आलात CNGची कमतरता जाणवते. कारण कंटिन्यू 3 ते 4 पंपावरती लाईन लावली होती मी. आणि एका पंपावरती लाईन लावली होती, फक्त 2च पॉईंट मिळाले आणि गॅस संपला. नंतर दुसऱ्या पंपावर आलो, तिथं लाईन लागली होती पण गाडी नव्हती. आणि नंतर कामथ्यामध्ये आलो. कामथ्यामध्ये पण तीच परिस्थिती होती. कारण रात्री 11:30 वाजता गाडी ब्रेकडाऊन झाली होती CNGची, आणि ती आली नव्हती रात्रीपासून. काही लोक 5 वाजल्यापासून लाईनीमध्ये होते, आणि तिथे पण माझा 1 तास वेस्ट गेला. CNG होता थोडा, पण फुल करून घ्याव्या, कुठे इकडे फिरायला वगैरे बरं पडतं. तरी पण मी ऑलरेडी मुंबईवरून येताना पेट्रोल टाकलं होतं, आणि मग CNG जिथे लाईन लावली होती कामथ्यामध्ये, तिथंसुद्धा मग एकदा परत मी पेट्रोल टाकलं आणि मग पेट्रोलवरती आलो आहे. तर बघूया आता 2 दिवस जर आमच्या इकडे जयंतीचा कार्यक्रम असल्याकारणाने आता काय जायला मिळणार नाही. त्यानंतर मी कधी पण CNG टाकू शकतो. पण आहे असं नाही की बिलकुल काहीच नाही, पेट्रोल तर आहेच फुल, आणि CNGसुद्धा 0.5% जास्त आहे. तर बघूया 2 दिवसांना वेळ तर CNG भरून घेणारच आहे. तर तुम्ही जर गावाला आलात तर पेट्रोल फुल करून या मित्रांनो गाडीमध्ये. कारण इकडे पेट्रोलसाठी पण खूप मारामारी आहे. पेट्रोलसाठी पण खूप अक्षरशः लाईन आहे. CNGसारखी पेट्रोललासुद्धा लाईन लागते. काही पेट्रोल पंप अक्षरशः बंद आहेत. आणि कामथ्यामध्ये मी थोडं पेट्रोल टाकलं, बोललं चला रिस्क घेण्यापेक्षा थोडं पेट्रोल टाकूया, आणि त्या पेट्रोल टाकून आलो आहे मी. तर मला जेवढे दिवस राहायचं ना तेवढं मी वापरू शकतो इथे. तर अशा प्रकारे काय 2 दिवसापूर्वी भाषण झालं होतं त्याच्यामध्ये लोक घाबरलेत आणि पेट्रोल वगैरे फुल करून ठेवतात इथे गावच्या ठिकाणी. तर असा काहीसा सीन आहे. तर चला मित्रांनो, हा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला.